आणि आता बातमी सतेज पाटलांची आहे। बंटी पाटील हा कच्चा पैलवान नाही, मैदानात उतरलो तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही असं महायुतीचे नेते काँग्रेसला उमेदवार मिळणार नाही असा अपप्रचार करत होते असं सतेज पाटील म्हणाले। तर विधानसभेमध्ये सुद्धा सतेज पाटील अशाच पद्धतीने उतरले होते असं मुश्रीफांनी म्हटलंय। सगळ्याच निवडणुका या कुस्त्यात नसतात असं सुद्धा मुश्रीफांनी म्हटलंय। आणि शिवसेनेचे लोक काय म्हणत होते की काँग्रेस आणि शिवसेनेला उमेदवार सुद्धा मिळणार नाही, असं त्यांचं चालू होतं की उमेदवार मिळणार नाहीत, एकतर्फी निवडणूक या ठिकाणी होईल। परंतु एकतर्फी या मैदानामध्ये कुठलं मैदान कुणाला मारायला बंटी पाटील साधा कच्चा पैलवान या ठिकाणी नाही। मैदानात एकदा आम्ही उतरलो, कुस्ती जिंकल्याशिवाय आम्ही घरला जात नाही, हा आमचा इतिहास या ठिकाणी। विधानसभेत सुद्धा त्या पद्धतीने उतरली होते ना। सगळ्याच निवडणुका ह्या कुस्त्यात असतात। आमचं जे मत आहे, तुम्ही आम्हाला जे विचारलं, तर प्रत्येक माणूस हा आपण विजयी होणारच, आपण जिंकणारच अशा त्याला वक्तव्य करावी लागतात। आजच ते म्हणाले की नाही आम्ही पराभूत होणार, म्हटलं मतं कोण आणणार लोक, नाही बाहेरचे कुठे आम्ही आणले। आता ज्यांनी पक्षी नेते आहेत ते सगळ्या त्या आता अजितदादा कुठे आले गेलं, त्यामुळं ते आपण प्रत्येकाचा दौरा होणार।